हे गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा. तर आज फायनली आमची ट्रिप सक्सेसफुल झाली. तर आमचा साहिल भाऊ, गौरव भाऊ आणि हर्षल भाऊ, तर आम्ही सगळे फायनली निघालेलो आहे अलिबागसाठी. खूप म्हणजे एक महिन्यापासूनची आमची प्लॅनिंग होती आणि आमच्यासोबत 8 जण होते. 8 जण. आता आम्ही कमी होतो, 4 आलोय. 4 घरी बसले. भाई ट्रिप कॅन्सल नाही करू, मी सगळ्यांना मनापासून सांगतो. कारण जो आम्ही निघालोय, मी 5-5:30च्या गाडीला निघालो टिटवाळ्यावरून. बघा आमचे खूप महत्वाचे 1100 रुपये. 1100 ना? हां, 1140 रुपये. सॉरी गाईज, सॉरी. तर बघू शकता गाईज, बोट आलेली आहे आणि आम्ही चेक इन केलेलं आहे बोटमध्ये. गौरव आणि आम्ही एकदम मस्त थंड थंड वाटतंय. मस्त सगळ्याचा आनंद घेत घेत आम्ही पोहोचू तिकडे. उतरलो आता जस्ट आम्ही आणि आता इथून आम्हाला बस आहे. आता चालतो. ही आमची PNP. थँक्यू PNP. जाताना आम्ही ह्याच्याने जाणार आहेत गाईज. काय रे? हे बघा, मी याच्यात जाणार आहे. हर्षल याच्यात जाणार आहे. गौरव याच्यात जाणार आहे. साहिलला नाही, साहिलच्या मापाची अजून आलेली नाही इथं. ही बघा, साहिल याच्यात जाणार आहे. त्याला एकट्यालाच एवढी लागेल. ही M2M फेरी असते. याच्यात कार वगैरे नेऊ शकतात तुम्ही. आणि आम्ही ज्याच्याने आलो ती AC असते, अप्पर डेक AC. असंच येणे. तर गाईज, आम्ही रेवदंडा बीचच्या जवळ पोचलो आहे, कॅम्पिंग साईडच्या जवळ. तर त्याला आम्ही मगाशी फोन केला होता त्या सरांना की आम्ही बॅगा वगैरे, आम्ही लवकर आलो आहे ना, आमची 4ची चेकिंग आहे. तर लवकर आलो आहे आम्ही. तर बोललो बॅग वगैरे ठेवू का? तर ते बोलले चालेल ठेवा. मग आम्ही चाललो तिकडे जाता. तिकडे जाऊ, फ्रेश वगैरे होऊ, चेंज करून जाऊ. मग बीच पहिले जेवायला जाऊ. सगळ्यांना लय भूक लागलेत.
भूक लागली ना बा भूक लागली. तर लय भूका लागलेत आम्हाला आणले थकलोय पण कारण कधी तर गाईज आम्ही तर रेवदंडा फोर्टच्या तिथं पोहोचलोय. बघू शकतात एकदम मस्त. तिथं सध्या वेडिंग शूट चालू आहे मस्तपैकी. आणि आम्ही या गेटच्या आतमधून आलो. आम्हाला अचानक मध्ये दिसलं आहे एकदम भारी बांधलं आहे. तर चला पुढं. एकदम मस्त रस्ते एकदम नाही का कोकणी स्टाईल. तर गाईज पोचलो आम्ही तिथं. चेंज वगैरे केला, फ्रेश झालो, तोंड वगैरे धुतलेले, थकलो होतो. तर आता आम्ही जेवायला आलो आणि सुकट भाकर घेतले. एकदम मस्त 2 भाकरी आले, थोडी सुकट आले. तर आता जेवतो. लय भूक लागले. सकाळी किती 5 वाजेपासून ट्रॅव्हलिंग करतो आहे. तर बघा आता कसं होतं पुढं. अजून बीचवर पण जायचं आहे. फोटो बिटो काढू तिकडे जाऊन. ट्रेलर अजून पिक्चर बाकी आहे. तर दोस्त कसं वाटतं जेवण? अरे बाकी ना तू काय केलंय सांग ना. कसं वाटतं जेवण? कसं वाटतं जेवण? भारी. जेवण एकदम भारी आहे. आता काय बोलतोय? तुला विचारलं होतं मी. ये ब्लॉग करते ना मग कर ना मला. अरे मग का आता काही जेवण बोलतो. जेवण भारी आहे. तर काहीच आम्ही तिथे गेलो होतो पण पाणी खूप जास्ती आहे. आम्ही विचार केला होता आंघोळ बिंघोळ करू पण लईच जास्ती पाणी आहे. तर ते इथं व्हॉलेंटियर म्हणजे इथं मॅनेज्ड होते ना ते बोलले की आता नका जाऊ खूप जास्ती पाणी आहे. तर आम्ही आलो आणि फोटो काढले. परत आलो माझा मोबाईल घेऊन. तर गाईज आता फोटो बिटो काढून झाला आहे आमचा आणि आम्ही आता बघतोय भिजतील आहे दोघं. मी नाही भिजणार आहे. भिजायचं मित्रा. लय पाणी जास्ती आहे. माझी इच्छा नाही भिजायची आता. तर साहिल माकड जरा असा उड्या मारतोय बघू शकतात. Two hours later. तर गाईज घ्या नाश्ता करून. मस्त आमचा नाश्ता आलेला आहे. मस्तपैकी नाश्ता करतो. कसं आहे? अरे अरे बस ना बाबा घे ना जेवून खाऊन काहीतरी पिल्या असं नाही बघतोय. आता नाश्ता करून घेतो मस्तपैकी मग बात करतो तुमची. मैडम के हाथ में बॉल. पहले गाना उधर रुका था. ठीक है मैडम के हाथ में बॉल दे दो. ठीक है मेरा रूल क्या था जिसके हाथ में बॉल हो भाई गूंगे लोग मेरे को अच्छे नहीं लगते भाई. तो मेरा रूल क्या था जिसके हाथ में बॉल वो राइट ऑल आउट. जोर से बोलो मेरे को थोड़ा आवाज कम है. हाँ ये बात. तो मेरा रूल क्या था जिसके हाथ में बॉल वो सेफ. मैडम आपके राइट वाले सर को अंदर भेजो.
चलो जल्दी जल्दी यहाँ थांब मी करतो बंद का पहिले क्या बात है सारी दुनिया में एक ही जुबां है सेन्योरिटा कुछ नहीं सच बात जो बयां की दहाड़ है जवां की मर्दान की मस्तानगी अब तू भी मान ले नैनों की जान दे ओ आजा रे आजा रे आजा रे आजा रे आजा छोकरा जवारे 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 छोकरा जवारे 20 पे छोकरी 20 30 पे बच्चे 60 पे रिटायरमेंट और फिर मौत का मौत का इंतजार इंतजार। ऐसी बीडी लाइफ लाइफ थोड़ी जीना चाहता हूँ। तो फिर तुम क्या चाहते हो लाइफ से करना? The next day. तर गाईज आम्ही निघालोय रात्रभर फुल मज्जा केली रात्रीला नाचलो मारली पण ते पूर्ण त्याची लय मारलेलं होता बिचारा. आता आम्ही निघालोय रात्रीला एन्जॉय केलं जेवण पण मस्त होता चिकन भात रस्सा चपाती कोशिंबीर एकदम एकदम भारी जेवण होता आम्ही सगळ्यात पहिले गेम्स खेळलो नंतर मग बार्बिक्यू चालू केलं त्यांनी बार्बिक्यू खाल्ल्याच्यानंतर त्यांनी नाचायला बोलवला आम्ही लय नाचलो यो आणि मी असा खतरनाक नाचलो आहे का अख्खी पब्लिक तिथली हालून गेली होती नंतर सगळे आमच्या नंतर नाचायला आले. सगळे आम्ही नाचायला आम्हाला बघून नाचायला आले नंतर ते झालं मग जेवणाचं स्टार्ट केलं जेवण पण एकदम मस्त होता व्हेज नॉनव्हेज दोन्ही होता तर जेवलो आणि मग झोपलो नाही पिक्चर बघत होतो हे जेवण हे दिवाण लावलं होतं त्यांनी मस्तपैकी तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये घालच्या सगळा तर जे बघितलं आणि मग बीचवर गेलो थोड्या वेळ मग नंतर मी अख्खा दिवस फोन यूज केला तर चार्जिंग नव्हती मग रात्री जरा व्हिडिओ वगैरे काढायला नाही भेटले मला ते रात्री डान्सचे व्हिडिओ वगैरे पण साहिलचे आणि याच्या मोबाईलमधून काढले तर मस्त आता निघालो आहे नाश्ता केला फ्रेश झाला आंघोळ वगैरे केली सकाळी उठून किती वाजता उठलो आपण 9 वाजता उठलो तर 9 वाजता उठलो आंघोळ केली तिथं मस्त गारगार पाण्यात आणि जस्ट आत्ता इथून चेकआउट केलं आहे आणि इथून आम्ही आता टमटम वगैरे पकडू आमच्या रोह्याला चला बघत राहा ब्लॉग लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर
तर गाईच आम्ही रोह्यात पोचलो आहे आणि जस्ट व्हेज थाळी घेतली एकदम मस्त. यांचा उपवास आहे शनिवारचा, तर बोललो आम्ही पण खाऊन घेतो आहे. एकदम मस्त आहे थाळी, बघू शकता व्हेज थाळी भारी एकदम. आता 100 रुपये में काम 25. आता आमची यायची बाकी आहे, मग जेवून घेतो मग बोलतो तुमच्याशी. मग साहिल आज मजा करणार का? हां हां ना, हे नको राहतं नको. बघा आता माझी थाळी आलेली आहे, मी जेवून घेतो मग तुमच्याशी बोलतो, घरी जातो. चला पुढे भूक लागली. तर गाईज आम्ही पोचलो रोह्यामध्ये, आता चालतोय. हर्षल भाईला काहीतरी बोलायचं आहे. मजा आली आज. कशी मजा गेली का नाही मग तिकडे? आज को आज इक्वल लेने वाले हम लोग आज. क्यों? का इच्छा हो गया बता. नाही 4 बॉल में 6 रन. आम्ही पोचलो घरी आणि खूप धूळ धूळ होती लय. असा 1 वर्ष झालं आम्ही तर आलो नाही ना, तर लय साफसफाई करायची बाकी होती. तर हर्षल भाईनी झाडू मारला, गौरवनी लादी पुसली, साहिलनी काय केलं रे? काय करतच नाही तर काय बोलायचं आता याला? मॅगी. अरे भाई एवढं बोलून बोलून तरी ती तरी करायला घेतले. आता मॅगी बनवायला घेतली. ब्लॉग मध्ये आला येईल विषय आहे का? बघा गाईच मस्तपैकी मॅगी बनवायला घेतले हर्षल भाईनी. अरे तो पाणी मडका धुवून ना मडक्यात टाकायला पाहिजे, तो गार कर झाला असं. धुवू आणि आमच्या इथला व्ह्यू. तर मस्तपैकी रेडी होऊ, तोंड बिंड धुवून रेडी झालो की मग आम्ही निघू फिरायला. जरा रोहा फिरवतो, घरात बसून कंटाळतील. मस्त काल पण मज्जा केली, आज पण अशीच मज्जा करू रात्री. काल रात्री तर लय मज्जा केली गाईच, विचार त्यांना किती मज्जा आली. हा ना, आम्ही एवढे नाचलो का पब्लिक आमच्यामुळेच नाचायला आली. साहिललाच जास्ती मज्जा आली रात्री, बाकी कोणाला नाही. हा लय खतरनाक. तर बघत राहा कसं आहे. आम्ही आता जरा तोंड मिळून रेडी होतो ना तुमची वाट. तर गाईज गेमचा रूल होता असा, एवढा पण नसतो. हा लागलंय. अरे आज केलं तुला. तर गेमचा रूल होता, हारला साहिल बायला कत्री हारला. हे गेम हर्षल पहिला, मी दुसरा, गौरव तिसरा आणि साहिल लास्ट हारला. तर स्वतःसाठी टाळ्या वाजवा एकदा. काय करायचं बोलायला, साहिल साठी एकदा टाळ्या वाजवा. चला या इकडं आता. मिटला पाणी घेतलं. हात पाणी नाही घ्यायचे, पूर्ण छातीवर नाही घ्यायचे, असे छातीवर नाही घ्यायचे. नाही हे मारू का? हे बघा त्याने 3 फटके मारले. वेट इज ओव्हर. म्हणजे आता आयफोन चोरीला गेला, अँड्रॉइड घ्यायला लागला. नाही शेट माणूस आहे, नाही जपलाय. तर काय सीन आहे, आम्ही लवकर पण जेवून घेतला. आता वाजले किती वाजले आता? 11:43 झालेले आहेत आणि आम्ही 12 वाजायची वेट करतोय, कारण या दोघांचा उपवास आहे, या महाराजींचा उपवास आहे. त्याच्यामुळे आम्ही पण म्हणजे
आम्ही एवढे कट्टर दोस्त आहेत का बघा, आमची भूक आम्ही थांबवून ठेवली. आम्ही खूप चांगलं काम करतोय खरंच. 1 मिनिट गौरव आणि लय अशी खतरनाक मध्ये भूक लागलेली कारण बाई. संभव दाखव. आणि हे बघा आम्हाला दिला होता टाइमपास असं खाल्लंय काय एकदम खतरनाक. जेवण केलं एकदम लय पटापट. आता ना त्यांना बोललोय की 11:50 करायचं स्टार्ट करा. झाल्यावरती मस्त आम्ही माझं चायनीज खायला आलोय सध्या. तुम्ही बघितला तर ब्लॉग मध्ये साहिलचा आम्ही व्हिडिओ वगैरे खेळलो, ट्रूथ डेअर खेळलो, लय मजा केली तिकडे, लय मजा केली. साहिलची व्हिडिओ असेल ती बघा, त्याच्यावर कमेंट वगैरे करा खतरनाक मध्ये. साहिल साडी घातली. आता मग तुम्ही ऑर्डर आलं तुम्हाला दाखवतो काय नाही. चला बघू, खातो, भूक लागली. राम राम, रोम रोम भाई. हे जा इकडे. काहीच निघालो आम्ही. कसं वाटलं 2 दिवस? किती एन्जॉय केली? एकदम मस्त. आकाशचं घर पण मस्त होतं एकदम. थँक्यू. काय मजा केली का गौरव? आपण तिथं मजा होणार ना. असं मग काय केली का नाही मजा? साहिलने सगळ्यात जास्ती मजा केली काहीच. मजा केली बा, मजा घेतली. तर निघालो आता 3 वाजलेत आणि आम्हाला 5ची ट्रेन आहे. तुम्ही आता विचार करत असाल एवढे लवकर काय करतो. आम्ही जाऊ तिथं बसू जरा. स्टेशन पर्यंत ना चालत जाऊ पाहिजे. हा तेच. आम्ही असं जरा आम्ही कसे आमिर आहेत ना, मग जरा बचतचा विचार करतो. आमची कार बाहेर हा कार म्हणून मग आम्ही डायरेक्ट विचार केला की चालत जाऊ, जरा वॉकिंग पण होईल नाही का. पण गाईज खूप मजा आली. तुम्ही कधीतरी विजिट करा अलिबागला. ते कॅम्प मस्त आहे. खूप भारी. जेवण व्यवस्थित, राहायची सोय व्यवस्थित आहे, म्युझिक आहे. सॅटर्डे संडे तिथं लाईव्ह म्युझिक सुद्धा असतं. तुम्ही नक्की बघायला या. आता आता हा रोज आम्ही मजा केली. मित्रांसाठी थांबलो, जेवण केलं, चिकन राईस. वा वा मस्त एकदम मस्त.